नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक बातम्या. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी अधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती. प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात काँग्रेस नगरसेवकासह नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी परिसराकडे टेंभू योजनेचं पाणी. जलपूजन सोहळा संपन्न. महिला आरक्षणासाठी काँग्रेस आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा. तरुण भारत इम्पॅक्ट भिलवडीमध्ये फिर्यादीच्या तक्रारीनंतर 2 खासगी सावकारांवर गुन्हे दाखल. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कलम 83 अंतर्गत सुरू असलेल्या चौकशी प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. मिरजेचे DDR मोहिते यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट MR मखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत. सुरू असलेल्या चौकशीला अधिक गती आणि निष्पक्षता मिळावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. नियुक्त अधिकाऱ्यांकडून बँकेतील आर्थिक व्यवहार, संबंधित नोंदी आणि कागदपत्रांची सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे. या बदलामुळे चौकशी प्रक्रियेला नवं वळण मिळून प्रलंबित मुद्द्यांवर लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त होते. सांगलीतील शामराव नगर परिसरातील अपूर्ण आणि निकृष्ट रस्त्यांचं काम तातडीनं पूर्ण करावं या प्रमुख मागणीसाठी आज काँग्रेस नगरसेवकांसह नागरिकांनी 100 फुटी रोडवरील शामराव नगर चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका स्मिता यंगर, नगरसेविका सोनल पाटील सावर्डेकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी हाताला पट्ट्या बांधून अनोख्या पद्धतीनं आंदोलनात सहभाग घेतला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधील टेंभूच्या पाण्यापासून वंचित असलेल्या भागाला आज दिलासा मिळालाय. बलवडीमधील घाटमाथ्यावर टेंभू योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या पाईपलाईनचं लोकार्पण आज करण्यात आलंय. यावेळी खरसुंडीच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी जलपूजन केलं. यावेळी आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नामुळेच हे काम पूर्णत्वास आल्याची भावना व्यक्त केली आहे. 2023च्या महिला आरक्षण विधेयकाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिली आहे. सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप राजकारण करत असून यामुळे देशाच्या भवितव्याला धोका निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका ढोंगी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महायुतीतील शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधत या पक्षांचा भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. महिला सक्षमीकरणासाठी आरक्षण तातडीनं लागू करणं आवश्यक असून यासाठी काँग्रेस तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील भिलवडी इथं फिर्यादीनं तक्रार दाखल केल्यानंतर 2 खासगी सावकारांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अमोल राजेंद्र जंगम वय वर्ष 29 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दौलत शंकर पाटील राहणार भिलवडी आणि धनंजय शंकर चोथे राहणार अंकलखोप यांनी परवाना नसताना 5 ते 10% व्याजदरानं कर्ज दिल्याचा आरोप आहे. फिर्यादीनं सावकारांकडून दमदाटी आणि मानसिक छळ झाल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे हे करीत आहेत. दरम्यान अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं सांगली जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.